कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर राहावा आणि त्यांच्या प्रेरणेची ऊब अखंड मिळावी यासाठी उल्हास नदीच्या किनारी शिवसृष्टी उभारली गेली। अतिशय अभ्यासपूर्ण आणि इतिहास जिवंत करणारी सुंदर शिवसृष्टी। अनेक महिने शिवसृष्टीची सफाई अगदी नित्यनेमानं होत होती, पण कालांतरानं इतिहास जिवंत ठेवण्यात नाविन्य राहिलं नसावं, म्हणूनच या शिवसृष्टीकडे आता नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। शिवसृष्टीमध्ये उभारले गेलेले लढवय्ये मावळे आता भग्न अवस्थेकडे जात आहेत। शूरतेचं प्रतीक असणारी तलवार सुद्धा या मावळ्यांच्या हातून कोणी पळवली हा संशोधनाचा विषय आहे। मावळ्यांच्या प्रतिकृतीवरचा रंग उडालाय, लाईट तुटून पडल्यात। एवढंच काय तर शिवसृष्टीच्या नावावरची सोनेरी झळाळी सुद्धा निघून गेलीये। शिवसृष्टीच्या समोरच असणारं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्णाकृती स्मारक, त्यावर सुद्धा धूळ बसून ते खराब होत चाललंय। रात्री जिजामाता उद्यानात लाईट नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन गैरप्रकार घडतायत। हातात सहजपणे मदिरेची बाटली घेऊन तळेराम सुद्धा अंधारामध्ये कोपऱ्यांमध्ये मैफिल सजवतायत। अनेक मोठी ध्येय डोळ्यासमोर ठेवून या शिवसृष्टीची उभारणी केली होती। नगरपालिका हद्दीतल्या प्रत्येक सुशोभीकरण आणि ऐतिहासिक ठेव्यांना नीट ठेवण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे। तरी सुद्धा नगरपालिका प्रशासन फक्त मोठ्या बिल्डिंगच्या परवानग्या देण्यात, बिनकामी टेंडर काढण्यात आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार करण्यात व्यस्त असल्याची चर्चा आहे। 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। महाराजांच्या फोटोला आणि स्मारकांना हार घालून एक दिवसाचे शिवभक्त मोठ्या संख्येने येतील, पण ज्या ऐतिहासिक वास्तूमुळे महाराजांचा इतिहास पिढ्यानपिढ्या जिवंत राहणार आहे त्याकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष आहे। नगरपालिका प्रशासनानं 2 ते 3 दिवसात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला स्वच्छपणे धुवून आणि शिवसृष्टीला साफसफाई करून वेळेत जबाबदारी न पार पाडल्यास कर्जत सुपरफास्ट मीडियाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या नावानं बोटं मोडत स्वच्छता केली जाणार आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।